भिवंडी तालुक्यातील गोवे गावामध्ये गोपाळकृष्ण व माऊली ज्ञानेश्वर सेवाभावी संस्था व ग्रामस्थ मंडळ गोवे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन। तर यावेळी गोवे गावच्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य पालखी सोहळा देखील मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी या पालखी सोहळ्यामध्ये गोवे गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत विठ्ठल नामाचा नामगजर करीत ग्रामस्थांमध्ये आनंद उत्साह दिसून आला। तसेच गोवे गावच्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये गावातील ग्रामस्थांनी तन धनाने सहकार्य करून 2.5 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचा आनंद साजरा केला। तर चला पाहूया यावेळी गोपाळकृष्ण व माऊली ज्ञानेश्वर सेवाभावी संस्था व ग्रामस्थ मंडळ गोवे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य पालखी सोहळ्यामध्ये गावातील ग्रामस्थांनी माहिती देताना काय सांगितले। आता आपण पाहिलं आहे सप्ताह निघाल्यापासून तर इथे येईपर्यंत गावातील प्रत्येक व्यक्ती घरातून एक ना एक व्यक्ती असतो सप्ताहाला आणि खरोखरच सप्ताहाचा आनंद सर्व गावकरी लुटत असतात। गावात जरी माळकरी कमी असले तरी परंतु टाळ घेऊन भरपूर लोक जातात। याचं काही आपल्याला शाश्वती आणले। तसेच गावातून प्रत्येक घरातून आपल्याला देणगी दिली जाते आणि भरघोस देणगी देतात आणि देणगी एवढी देतात की गावातील प्रत्येक दिवशी आपल्याला जेवण असते। जवळजवळ 5-6 जेवण आपण आपल्या गावामध्ये देतो आणि त्या जेवणासाठी प्रत्येक लोक उपस्थित असतात आणि खरोखरच मंडळातील सगळे जेवढे आपले लोक आहेत तेवढे सगळे खूपच मेहनत करतात। प्रत्येकाची मेहनत असते आणि ही मेहनत प्रत्येक जण घेत असतो आणि खरोखरच संपूर्ण गावाचा पूर्ण पाठिंबा असतो। याच्यामध्ये कोणी एकटा दुकानाचं सप्ताह आमचं यशस्वी करण्याचा संपूर्ण गावाचा पाठिंबा आहे। याबद्दल शासनाने ही गोष्ट करीत आहे। गोव्याचा सप्ताह प्रत्येकाने पाहण्यासारखा असतो। ज्यांना 31ला गोव्याला जायची इच्छा असेल त्यांनी त्या गोव्यामध्ये तिथला सप्ताह पहा, म्हणजे या सप्त्याचा आनंद तुम्हाला खऱ्या अर्थाने काय आहे ते समजून येईल। दुसरी महत्वाची गोष्ट, कुठल्या गावांमध्ये जेव्हा सप्ताह होतो तेव्हा गावामध्ये लोक असतात, नाट्यांची दुकाने असतात। पण माझ्या नजरेमध्ये हा सप्ताह जेव्हा आपण सुरू केला तेव्हापासून आजपर्यंत या गावाच्या नाट्या एकही मटण बसले दुकान या गावामध्ये गावामध्ये एक मला या 9 वर्षात पाहा सापडला नाही। आळंदी पंढरपूरच्या वारीला पूर्वी लोक जायची, परंतु जसं सप्ताह सुरू झाला तसा ते धावणीने जायला लागले आणि आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आळंदी पंढरपुरात गेल्यावर जो आनंद घेत होतो तोच आनंद त्यांना आळंदी पंढरपूर इथे राहायला लागल्यामुळे गावातील प्रत्येक माणूस आणि आनंदाने इथे राहायला सापडतो। माझी इतरही सप्ते उभे आहेत, त्याच्यात हा दुसरा सप्ताह आहे। तुम्ही पाहिलं असेल आडिवली किंवा उत्तरगडचे सप्ते, ज्या सप्त्यामध्ये 165 पेक्षा जास्त लोक आरती सोहळ्याला असतात, सकाळच्या काकड आरतीला, आणि सोहळ्यामध्ये जवळपास 1,000 लोक असतात। इथे तो वातावरण निर्माण करतो माझ्या मनाचा माणूस आहे। परंतु कार्यक्रम जेव्हा होतात ती कार्यक्रम काटेकोरपणे संप्रदायाला धरून असते काय तो मला काही उणीव इथे दिसतो वारंवार आणि म्हणून थोडासा मी माघार घेत असतो। या गोवे गावातील ग्रामस्थांचं खरोखर मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो। या 9 वर्षापूर्वी हरिभक्त महाराज समाजरत्न हनुमान महाराज सत्यवान पाटील कोलेगाव डोंबिवली पूर्व यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या जवळ मी देखील त्या सुरुवात त्यावेळी होतो आणि त्यावेळेस सुरुवात केल्यानंतर आज रीतीला आज हा निवडचे रोप लावण्याद्वारे त्याचा वेळ गेला घेण्यावर अशा प्रकारे हा सप्ताहाचा वाढत आहे। गावामध्ये खरोखर शांत आणि शांतता बसत आहे। आज 3-4 दिवस गावात कुठल्याही प्रकारचे काही अनुचित प्रकार घडत नाही। त्याचबरोबर एक विशेष सांगायचं म्हणजे या ठिकाणी मटण मच्छीची दुकानं पूर्णपणे बंद केली आहेत, म्हणून त्या मच्छी दुकान बंद करण्यानंतर मी अभिनंदन करतो। आणि पुण्याच्या एकदा या गोवे गावातील सर्व मंडळींना महिलांना धन्यवाद आभार मानतो। धन्यवाद। जय श्रीराम। आज गोवे गावचा सप्ताह आहे। हा सप्ताह 2.5 दिवसांचा आहे। या 2.5 दिवसांमध्ये गावामध्ये खूपच आनंदाचं वातावरण आहे। पंचक्रोशीतील नव्हे तर इतर 8 गावातले लोक या सप्ताहाला हजर राहतात आणि
अडीच दिवसांच्या या सप्ताहामध्ये काल शहापूरच्या महाराजांचं कीर्तन झालं. आज इटाडे गावातील महाराजांचं कीर्तन आहे रात्री. त्याचबरोबर उद्या खाल्याचं कीर्तन आहे पनवेलच्या महाराजांचं. आणि अशा प्रकारे अडीच दिवसांचा हा सप्ताह यावर्षी मला तरी वाटतं 9वा वर्ष आहे हा. आणि 9वा वर्षही आनंदाने पार पडत आहे. मंडळाचे सदस्य दरवर्षीप्रमाणे या वर्षी त्यांनी इतर ठिकाणी देणगी गोळा केली. त्याचबरोबर अडीच दिवसाचा सप्ताह जो आहे त्याला खर्चही आहे. दोन्ही टाइम जेवण असतं संपूर्ण गावकऱ्यांना. तसेच आजूबाजूच्या गावातील इथे पाहुणे वगैरे येतात, सगळे नातेवाईक येतात. त्याचबरोबर सामाजिक राजकीय नेते मंडळी सुद्धा इथे सप्ताहाला विजिट देत राहतात. तर या सगळ्यांना जेवणाची पण सोय असते, नाश्त्याची सोय असते आणि त्याचबरोबर इतर सगळं डेकोरेट करून कीर्तन वगैरे अरेंज करतात हे लोक. तर या मंडळाचं मी खरोखरच आभार मानतो. दरवर्षीप्रमाणे ते लोक खूपच मेहनत घेतात आणि अशा प्रकारे हा सोहळा साजरी करतात. सप्त्याच्या माध्यमातून माणसं आज जे राजकारणात म्हणा याच्यात म्हणा जे दुरावलेली मनं आहेत ती या सप्त्याच्या माध्यमातून आज गाव संपूर्ण गाव एकत्र येतो आणि त्या याच्याने गावात एक एकोपण आणतो आणि गावात एक धार्मिक भावना, धार्मिक संघटन आणि आपल्या संस्कृतीचं उच्चारण कसं होईल याच्यासाठी प्रयत्न होतो. त्याचं कसं असतं, शिक्षकपेक्षा हा वेगळा आहे, कारण त्यांचा हे लहान मुलांना घडवण्याचं काम असतं. पण वारकरी हा आबालवृद्ध सगळ्यांना घेऊन चालणारा संप्रदाय आहे. याच्यात कुठलाही संप्रदाय असो, तो स्वाध्याय असो, बैठक असो, निरंकार असो आणि अनेक संप्रदाय आहे आपल्या भारतीय संस्कृतीत. त्या संप्रदायात धरून चालणारा हा संप्रदाय आहे. हे तसंच आहे. माऊलींची शिकवण आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू तू पंत. माऊलींनी सांगितले आपण जर एकमेकाला सहाय्य केला तरच आपण आपला उत्थान होणार आहे, आपली भरभराटी होणार आहे. याच्यासाठी वारकरी संप्रदाय